महत्त्वाची बातमी आहे ती शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भामध्ये शिंदेंची मुख्य नेता आणि मुख्यमंत्रीपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगाने मान्यता दिली, नंतर शिंदे सत्तेमध्ये आले। अशा प्रकारे देशामध्ये कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही लोकशाहीची थट्टा आहे असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। सुरत गुवाहाटीला गेल्यानंतरच शिंदे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदेंना केवळ आमदारांची संख्या हा निकष लावून मुख्यमंत्री पद देण्यात आलं। यावेळी ग्राउंड रियालिटी तपासली गेली नाही। मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची निवड बेकायदेशीर होती। कुठल्याही गोष्टीची, संघटनेची किंवा माहितीची शहानिशा न करता एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। यावर निवडणूक आयोगाला अधिकारच नाही की निवडणूक आयोगानं अधिकाराचा चुकीचा वापर केला असा सवालही कोर्टानं विचारला। यावर निवडणूक आयोगानं जे केलं ते त्यांच्या कक्षेबाहेरचं आहे असं सिब्बल म्हणाले। विधिमंडळ पक्षात फूट पडली, याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली, त्यानंतर शिंदे सत्तेत आले। विधिमंडळ पक्ष विकला जाईल, तो सत्तेबरोबर जाईल आणि अशा प्रकारे देशात कुठेही सरकार उलथवता येईल, ही लोकशाहीची थट्टा आहे असं सिब्बल म्हणाले। फूट म्हणजे नक्की काय असा सवालही कोर्टानं केला। दरम्यान फूट फक्त विधिमंडळ पक्षात, राजकीय पक्षात नाही। शिवसेना पक्षात संघटना अतिशय महत्त्वाची असते। संघटना ही कायम ठाकरेंकडेच होती, त्यामुळे शिंदेंची मुख्य नेतेपदी झालेली निवड कायद्याला धरून नाही। आयोगानं विधिमंडळातील फूट ही पक्षातील फूट समजून निर्णय घेतला असं सिब्बल म्हणाले। यावर तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली। शिवसेना नेता ही संज्ञा अस्पष्ट वाटते, ती विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबद्दल आहे की पक्षाच्या नेत्याबद्दल असाही सवाल कोर्टानं विचारला। यावर शिवसेना नेता याचा अर्थ पक्षातील नेता असा होतो। पक्षातील पक्षप्रमुख पद सर्वोच्च असतं, त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात। राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे असतो। आयोगाला एक विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं असं सिब्बल म्हणाले। निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र आयोगानं पाहिलीच नाहीत असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय द्यायचा होता, म्हणून चुका काढल्या गेल्या असं म्हणत कपिल सिब्बल यांनी कोर्टाला कागदपत्र सादर केली। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणुकांची माहिती आयोगाला दिली होती। 23 जानेवारीलाच निवडणूक झाली आणि 25 जानेवारीला पत्र आलं। 27 जानेवारीला निवडणूक आयोगाला कळवलं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 33 नेते निवडले, 12 यामधले निवडून आले तर 4 नियुक्त केले गेले असं सिब्बल म्हणाले। शिंदे गटाला 11 राज्य प्रभारींचा पाठिंबा होता। ते शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचे भाग आहेत, रचनेबाहेरील घटक नाहीत। जेव्हा आपण एखाद्या राजकीय पक्षाचा विचार करतो तेव्हा केवळ पदाधिकाऱ्यांचाच विचार करून चालत नाही, तर प्राथमिक सदस्यांचाही विचार करावा लागतो अशी टिप्पणी कोर्टानं केली। पक्षात एक रचना असते, यात विधिमंडळ पक्षातील सदस्यांचाही समावेश असू शकतो किंवा त्यांचा गट हा मूळ पक्षाचाच एक उपघटक असू शकतो। विधिमंडळ पक्षात फूट पडली आणि ती फूट प्राथमिक सदस्यापर्यंत पोहोचली तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोगानं या वादाची तपासणी कशी करावी अशी टिप्पणीही कोर्टानं केली। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल उद्याही युक्तिवाद करणार आहेत। उद्या 2 वाजता सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होईल। निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे। फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे। पक्ष तेव्हाही मजबूत होता। युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचे ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, परंतु राजकीय पक्षामध्ये, संघटनेमध्ये 90% वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। सुप्रीम कोर्टामधल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये ड्रामा दिसून आला। राऊतांनी म्हस्केंना आमने सामने चर्चेसाठी थेट आव्हान दिलं, पण म्हस्केंनी जाण्यास नकार दिला।
यानंतर संजय राऊत आणि मस्केंकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले. सुप्रीम कोर्टातल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत होते. त्यावेळेस ठाकरेंचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत तिथे आले. राऊतांनी म्हस्केंना बोलावलं आणि आमने सामने चर्चेसाठी आव्हान दिलं. म्हस्केंनी येण्यास नकार दिला, हातवारे केले आणि पाठ फिरवून निघून गेले. त्यानंतर अनिल देसाईंनी म्हस्केंच्या दिशेने चालत जात चर्चेसाठी बोलावलं, पण खासदार नरेश म्हस्के निघून गेले. ठाकरे आणि शिंदेंच्या खासदारांमधला हा संवाद खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होता. पण त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. शिवसेनेत शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के यांनीच केल्या होत्या असा दावा संजय राऊतांनी केला. तर संजय राऊत हे कधी काळी रश्मी ठाकरेंबद्दल शिव्या घालत होते असं नरेश म्हस्के म्हणाले. शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते. हे राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते. स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं. राऊत साहेब, म्हस्के साहेब सकाळी बरंच काय काय बोलले. लहान माणूस ते तुमच्या ह्याच्यावरती बोलले, तुम्ही ज्या पत्र समोर आणावं असं त्यांचं म्हणणं आहे. जाऊ द्या, मागच्या गोष्टीचा ते काढून उपयोग काय. मागच्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढणे, मग संजय राऊतने काय केलं आणि यांनी काय केलं हे जर काढायला बसलं तर खऱ्या अर्थानं उबाटाची सत्ता घालवण्यासाठी उबाटातल्या अंतर्गत नेत्यांचाच मोठा हात होता, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो. कुंभमेळा घोटाळ्यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याच 2 नातलगांना अटक झाली. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली. दरम्यान हा गुन्हा अक्षम्य असून नातेवाईक असला तरी गय करणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. 35,000 कोटी तरतूद झालेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावरून विरोधकांसह साधूंनीही प्रश्न उभे केलेले असताना आता कुंभमेळ्याच्या नावानं फसवणुकीचं रॅकेटही राज्यात सुरू झालंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर महाराष्ट्र सरकारनं कुंभाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवून कुंभमेळा मंत्री केलं, त्याच गिरीश महाजनांचा नातलग या घोटाळ्यामध्ये मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. बनावट वर्क ऑर्डर तयार करून 3 कोटी 5 लाखांमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं तब्बल 591 कोटींची कामं दाखवून वर्क ऑर्डर काढण्यात आली. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातून तनय अनंत महाजन, नरेंद्र महाजन यांच्यासह 3 बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हे महाजन यांच्या जामनेरातील असल्याची माहिती आहे. 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेले आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे. या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत. जे 3 गुन्हे आहेत ते 3 गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान दूरचा नातलग असला तरी हा अक्षम्य गुन्हा असून कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडूनची सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या पोलिसांनी दिलंय. मात्र यात इतरही अनेक आरोपींचा हात असून हे एक मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जाते. विरोधकांनी संसदेमध्ये चर्चेसाठी पत्र द्यावं, उत्तर द्यायला तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. तर शहांनी लाठीचार्जचे आदेश दिले असल्यास त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूं. अब जनता तय करे कौन भाग रहा है. आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे. 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं है. Who gave the order to beat the students with lathis, with nails? Who gave that order? That order was implemented by the Home Ministry. Delhi Police and RAC are both Home Ministry systems. Did Mr. Amit Shah give this order to shoot our children, or did he not? If he did, he should resign. तर शहा संसदेमधून का पळत आहेत? शहा घाबरत नाहीत, मग संसदेला सामोरं का जात नाहीत असा सवाल अभिजित तिपके यांनी केलेला आहे. अमित शहांनी संसदेमध्ये येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी अशी मागणी सुद्धा दिपकेंनी केली आहे. पॅलेट गनच्या वापराचे आदेश अमित शहा यांचे होते असंही दिपकेंनी म्हटलंय. आज सदन में बोला कि चर्चा के लिए वो तैयार है, तो पार्लियामेंट से भाग क्यों रहे? पार्लियामेंट से भाग क्यों रहे? आ जाते पार्लियामेंट में चर्चा कर लेते, क्यों भाग रहे? अमित शाह पार्लियामेंट में आए, माफी मांगे. 20 जुलाई को जो लाठीचार्ज हुआ था उसके लिए उनके इंस्ट्रक्शंस पर ही पैलेट गन्स चलाई गई थी. उनके इंस्ट्रक्शंस पर ही जो टीयर गैसेस थी उनके इंस्ट्रक्शंस पर ही चलाई गई थी. आए पार्लियामेंट में भाग क्यों रहे आप? तर कुणबी दाखल्यांवरून मनोज जरांगे यांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा केली आहे. पण 29 तारखेचं आंदोलन आंतरवालीमध्ये की मुंबईत याबाबत काहीही सांगता येत नाही असं जरांगेंनी म्हटलं. सोबतच आम्हाला न्याय देण्यासाठी बावनकुळेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. कुणबी दाखल्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा केली आहे. पण हे आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये करायचं की मुंबईत हे अजूनही सांगता येत नाही असं जरांगे म्हणाले. 29चं आंदोलन आंतरवालीत की मुंबईत? कारण तुम्ही 2-3 सभेमध्ये बोललात की आता मराठे मुंबईला जाण्याची शक्यता आहे. आंतरवालीतच होणार, पण काय सांगता येत नाही भाऊ. दाट शक्यता आहे तिकडं मुंबईत व्हायची. पोटे का दम खायचा अंदाज दिसत नाही. कारण शेवटी किती अन्याय सहन करायचा याला सुद्धा किंमत आहे. आता भाजपचा DNA मनोज जरांगे हे सरकार घाबरलेलं आहे, भेदरलेलं आहे. मनोज जरांगे सारख्या माणसाच्या शिवराळ भाषेला आमचं सरकार घाबरतं, आमचं गृहमंत्री घाबरतात, आमचे महसूल मंत्री घाबरतात. लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, पण ओबीसीची बाजू आम्ही बोलत राहणार. जरांगे पाटलांनी मंत्री बावनकुळेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. बावनकुळेला चौकशी करायला सांगायला लागते, म्हणजे नील सर्टिफिकेट देईन सगळ्याला. तोच न्यायाधीश ओरिजिनल होऊ शकतो, दुसरा कोणी. त्याच्यासारखं तो झापला जर घातला त्याला ते वकिलाचा, अगं बाय 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 लयच बेकार दिसल भाऊ. ते नाही का घातलं ती टोपी एक कोणते गोंडातला टाकलेला असा असा दिसत. इथं गुच्चा खवायचा त्याला असा तंबाखूचा बाटवा असा घाड्यात डेंजर गडी दिसतो ना. जरांगेंनी बावनकुळेंवर केलेल्या टीकेनंतर भाजपचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. जरांगे पाटलांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सोशल मीडियातून अश्लील, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप जरांगेंवर करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीमधल्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला. या मोर्चामधून सरकारकडे अनेक मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हांडुरे, बबनराव घोलप, राजकुमार बडोले, बाबूराव माने यांची उपस्थिती होती. मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, बदर समिती बरखास्त करून तिचा अहवाल फेटाळावा, रिक्त आरक्षित पदं तातडीनं भरावीत, अनुसूचित जातीच्या अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, डी रिझर्व्हेशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी, रोस्टर प्रणाली अधिक पारदर्शक करावी, खुल्या प्रवर्गातून झालेल्या नोकर भरतीची श्वेतपत्रिका काढावी, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. आज अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सरकार करत आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व अनुसूचित जातीचे लोक एकत्र येऊन हा मोर्चा काढत आहेत. आणि त्यामुळे सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही जनतेचा हा जो उद्रेक आहे, जनतेच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या. बदर समितीचा जो अहवाल आहे तो बंडल करून मंत्रालयात ठेवा आणि उपवर्गीकरण ताबडतोब रद्द करा. मराठी न आल्यास रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करणार. 17 ऑगस्ट पासून मराठी न आल्यास लायसन रद्द करणार असा इशारा सरनाईकांनी दिलेला आहे. तर मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून द्या अशी मागणी हाजी अराफत शेख यांनी केली आहे. राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी. 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा. परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही, आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल. 60 दिन सरकार की तरफ से और बाकी है, इसलिए हमको और 100 दिन की मोहलत दो. कोई भी भाषा प्यार से सिखाई जाती है. प्यार से अगर आप सिखाओगे तो 100% हर कोई आपके साथ में दोस्ती का हाथ बढ़ाएगा. आप सख्ती करेंगे, छड़ी दिखाओ पर छड़ी मत मारो. यही मैं इनके पास कहने के लिए आया कि आप छड़ी मारेंगे तो बुमरैंग होगा और रस्सी खींच हो जाएगी और रस्ते के ऊपर जो आज प्यार और मोहब्बत बढ़ रही है कल ऐसा हो जाएगा कि पत्थर हाथ में लिया जाएगा और आंदोलन की हमको तैयारी में लगना पड़ेगा. इस तरीके से हम भूमिका नहीं चाहते. हम सरकार के हमेशा साथ रहेंगे. जरूरत पड़े तो हम कोर्ट का भी दरवाजा खटखटाएंगे सरकार ने अगर हमारा साथ नहीं दिया तो. पुण्यामध्ये तरुणांच्या स्टंटबाजीचा एक व्हिडिओ समोर आलाय. दारूच्या नशेमध्ये तरुणांनी धावत्या कारमध्ये हायवेवर धिंगाणा घातला. पुण्यात पुन्हा एकदा रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. हातात बियरच्या बाटल्या घेत कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दारूच्या नशेत भरधाव कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. सेनापती बापट रोड परिसरात तरुणांनी दारूच्या नशेत धुमाकूळ घातला. हे तरुण भरधाव कारच्या खिडकीतून बाहेर लटकत होते. कारमधून लटकणाऱ्या तरुणांच्या हातात बियरच्या बाटल्या होत्या. तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर पुणे पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून तरुणांचा शोध घेतलाय. हे तरुण हरियाणातून मित्राला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत हा संपूर्ण गोंधळ घातलाय. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलामध्ये घर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियामध्ये एका बिल्डरने केली आहे. यानंतर मराठी माणसांकडून संताप व्यक्त केला जातोय. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो. मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलात घर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियात एका बिल्डरने केली. तो आपको ये हाँ नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. या जाहिरातीमध्ये दक्षिण मुंबईचा उल्लेखही साउथ बॉम्बे असा करण्यात आलाय. की भी साइज देख, ये है पूरे साउथ बॉम्बे का व्यू. यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है. या जाहिरातीवरून सोशल मीडियात मराठी माणसांनी संताप व्यक्त केलाय.
1 मिनिट 19 सेकंदांच्या या जाहिरातीत मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही असं 2 वेळा सांगण्यात आलं। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो। हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लक्ष घालावं अशी मागणी सोशल मीडियात करण्यात येते। थोड्या वेळापूर्वी एक तो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये एक गृहस्थ कुठल्या तरी डेव्हलपरच्या साईडची ॲड करतोय त्या घरामध्ये, म्हणजे ती जे काही फ्लॅट आहेत ते फ्लॅट विक्रीच्या संदर्भातली त्याची ती जाहिरात आहे। पण त्या जाहिरातीत तो सांगतोय की व्हेजिटेरियन असेल तर तुमचं स्वागत आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी तुमचं स्वागत नाही आहे। तर मला वाटतं त्या गृहस्थ कोण आहे त्याचा समाचार घ्यावा लागेल, कळलं का? तो असा कुठला शासनाचा कायदा आहे की नॉनव्हेजवाल्यांना घरं द्यायची नाहीत, हे त्यालाच आम्हाला विचारावं लागेल। लवकरच त्याचा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने समाचार घेऊ आम्ही। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुंबईमधल्या साकीनाका गौसिया चाळ परिसरामध्ये 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रात्रभरामध्ये झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलाय। राज ठाकरे यांच्याकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्यात आली। भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत असल्याची माहिती। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता। शिंदे फडणवीसांच्या आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,211 खासगी कंपन्या बंद। सर्वाधिक कंपन्या मुंबई शहरामध्ये बंद। मुंबईमध्ये 12,009 कंपन्या बंद। पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद। खासदार राजाभाऊ वाचे यांच्या प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। रामा मंदिराच्या सीईओ पदाच्या मुलाखतीमध्ये दारू मांसाहारावर प्रश्न। सीईओ निवडीसाठीच्या मुलाखतीमध्ये अनुभवासोबतच वैयक्तिक सवयींची चौकशी। उमेदवारांना दारू, मांसाहार आणि इतर व्यसनांबाबत थेट प्रश्न विचारण्यात आले। अभिनेत्री नयनतारा कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी। मुंबईमध्ये शूटिंगच्या दरम्यान घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात। नमस्कार।